Employee of the This month. month I awarded in Employee of the Month. हो, बरोबर ऐकले. ह्या मंथमध्ये मी माझ्या एम्प्लॉईंना सॅलरी प्लस बोनस अँड अवॉर्ड पण देणार आहे. बिकॉज ऑफ ते एम्प्लॉई माझ्यासाठी एवढे ऑनेस्टली वर्क करतात ना की बस त्यांच्यासाठी ना माझ्याकडे वर्ड्स नाही आहेत. सो दिस रेसिपी डेडिकेट टू हर. हो, मी आता सांगितल्याप्रमाणे दिस रेसिपी हे त्यांच्यासाठी मी डेडिकेट करत आहे बिकॉज ऑफ ते ह्या रेसिपी सारखेच माझ्यासाठी हेल्दी आणि स्वीट असणार आहेत. सिरियसली माझ्या व्हिडिओसाठी ना मला ना कॉन्टेंट असं म्हणजे जास्त क्रिएट करायची गरजच नाही किंवा विचार करायची गरज नाही पडत. बिकॉज ऑफ माझे एम्प्लॉई जे आहेत ना एवढे ऑनेस्ट, केअरिंग आणि लव्हिंग आहेत ना की मला विचार करण्याची गरजच पडत नाही की ह्या व्हिडिओसाठी मी काय नवीन कॉन्टेंट क्रिएट करू. आणि त्यांनी माझ्यासाठी एवढे ऑनेस्टली जॉब करतात ना. सो मलाही कुठेतरी वाटलं की आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्यांचं नाव घ्यावं लिटरली. जर कुणी आपल्यासाठी जर एवढं करत आहे तर आपलंही काम बनतं ना की आपण त्याला काहीतरी अवॉर्ड द्यावा किंवा काहीतरी आपल्याकडून असं स्पेशल करावं. सो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या एम्प्लॉईचं नाव घेणार आहे जे माझ्यासाठी ऑनेस्टली वर्क करतात. अँड थँक्यू सो मच यार. तुम्ही जर नसले असते ना तर माझं काय झालं असतं. ॲक्च्युली आपल्या रिलेटिव्हमध्ये माझ्या फॅमिलीमध्ये मी एवढे फेमस झाले नसते. बघा ना मी म्हणजे माझे व्ह्यूज पण वाढले नाही आहेत किंवा फॉलोअर्स पण एवढे नाही आहेत, पण मी किती पॉप्युलर आहे. आणि हे सगळं बघून मला एवढं स्पेशल फील होतंय ना. थैंक यू, सो आपका ये आय एम उपकार वर्डलेस. जिंदगी थँक्यू भर सो याद मच. रहेगा मुझे.